राधे राधे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पुरस्कारांविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल। तर चला वळूया प्रश्नाकडे। भारतरत्न पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार 2024 हा बिहारचे माजी दोनदा मुख्यमंत्री राहिलेले स्वर्गवासी कर्पूरी ठाकूर यांना जाहीर झाला आहे। तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराची स्थापना ही 2 जानेवारी 1954 मध्ये झाली। त्यावेळी भारताचे राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि पहिला भारतरत्न पुरस्कार हा भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आला होता। तर मित्रांनो, भारताचे माजी उपपंतप्रधान राहिलेले लालकृष्ण अडवाणी यांना सुद्धा 2024चा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे। पद्म पुरस्कार 2024 किती जणांना देण्यात येणार आहे? तर मित्रांनो, पद्म पुरस्कार 2024 हा 132 जणांना देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, त्यापैकी पद्मश्री पुरस्कार हे 110 जणांना, पद्मभूषण पुरस्कार 17 जणांना, तर पद्मविभूषण पुरस्कार 5 जणांना देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, 2023 मध्ये पद्म पुरस्कार हे 106 जणांना देण्यात आले होते। शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 हा इराणच्या नर्गिस मोहम्मदी यांना मिळालेला आहे। तर मित्रांनो, नोबेल पुरस्काराचं वितरण हे दरवर्षी 10 डिसेंबर रोजी आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी नॉर्वेमधील ओस्लो आणि स्वीडनच्या स्टॉकहोम या शहरांमध्ये बक्षीस वितरण सोहळे आयोजित केले जातात। मित्रांनो, नोबेल पुरस्काराची सुरुवात ही 1901 या वर्षी झाली। तर डायनामाइटचा शोध हा आल्फ्रेड नोबेल यांनी लावला आहे। तर साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार हा हेनरी ड्युनट यांना देण्यात आला होता। तर नोबेल पुरस्कार हा एकूण 6 क्षेत्रामध्ये दिला जातो। साहित्याचा नोबेल पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, साहित्याचा नोबेल पुरस्कार 2023 हा नॉर्वेच्या जॉन फॉसे यांना देण्यात आला आहे। अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2023 हा अमेरिकेच्या क्लॉडिया गोल्डिन यांना देण्यात आला आहे। भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2023 हा 3 जणांना देण्यात आला आहे। फ्रान्सचे पियरे एगोस्टिनी, हंगरी या देशाचे फेरेंग क्रॉज, तर फ्रान्स या देशाचेच हेनी एल हुलियर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर मित्रांनो, रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2023 हा पण 3 जणांना देण्यात आला आहे। फ्रान्सचे मोंगिजी बावंडी, अमेरिकेचे लुईस इब्रूस, तर रशिया या देशाचे अलेक्सी आय एकिमोव या 3 जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे। वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2023 हा 2 जणांना देण्यात आला आहे। पहिले कॅटॅलिन कारिको हे हंगरी देशाचे आहेत, तर दुसरे ड्रू व्हिसमॅन हे अमेरिका या देशाचे आहे। या दोघांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2023 मध्ये देण्यात आला आहे। पद्म पुरस्कार 2023 किती जणांना देण्यात आला आहे? मित्रांनो, याविषयी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ऑलरेडी। तर पद्म पुरस्कार 2023 हा 106 जणांना देण्यात आला होता। तर त्यामध्ये पद्मश्री पुरस्कार 91 जणांना, पद्मभूषण पुरस्कार 9 जणांना, तर पद्मविभूषण पुरस्कार 6 जणांना देण्यात आला होता। बुकर पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, बुकर पुरस्कार 2023 हा पॉल लिंच यांना देण्यात आला। नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 हा जॉर्जी गोस्पोडिनो यांना देण्यात आला। मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार यामध्ये काय डिफरन्स आहे, काय फरक आहे? तर बुकर पुरस्कार हा फक्त इंग्रजी भाषेतील पुस्तकांना दिला जातो,
जे की इंग्रजी भाषेतील पुस्तके फक्त UK आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित होतात. म्हणजेच युनायटेड किंगडम आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेले इंग्रजी भाषेतील पुस्तके यांनाच बुकर पुरस्कार दिला जातो. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा इंग्रजी भाषेमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकांना दिला जातो. तर तुम्हाला समजण्यासाठी एक्झाम्पल देतो. जसं की मित्रांनो, गीतांजली श्री यांचं पुस्तक रेत समाधी याचा अनुवाद डॅझी रॉकवेल यांनी टॉम्ब ऑफ सँड या नावाने केला होता. मित्रांनो, गीतांजली श्री यांचं पुस्तक रेत समाधी याचा अनुवाद डॅझी रॉकवेल यांनी टॉम्ब ऑफ सँड या नावाने केला होता. म्हणून या दोघांनाही, गीतांजली श्री आणि डॅझी रॉकवेल या दोघांनाही 2022चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आला होता. तसंच मित्रांनो, 2023मध्ये जॉर्जी गोस्पुडिनो यांचं पुस्तक टाइम शेल्टर याचा अनुवाद अँजेला रोडेल यांनी केला होता. तर मित्रांनो, म्हणून या दोघांनाही म्हणजेच 2023मध्ये जॉर्जी गोस्पुडिनो आणि अँजेला रोडेल या दोघांनाही आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? तर मित्रांनो, प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार 2023 हा रुईझियांग झांग यांना मिळाला आहे. तर मित्रांनो, रामानुजन पुरस्कार हा गणित क्षेत्रामध्ये दिला जातो. तर 2022चा रामानुजन पुरस्कार हा युन किंग यांना मिळाला आहे. 2023मध्ये दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, 2023मध्ये दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार हा वहिदा रहमान यांना देण्यात आला आहे. तर मित्रांनो, यांना हा पुरस्कार 2021 या वर्षासाठी देण्यात आला आहे. प्रतिष्ठेचा 41वा लोकमान्य टिळक पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? तर मित्रांनो, 20वा लोकमान्य टिळक पुरस्कार 2023 हा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. तर मित्रांनो, पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे. तर मित्रांनो, हा पुरस्कार दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी दिला जातो आणि 1 ऑगस्ट 1983 पासून हा पुरस्कार दिला जातो. 72व्या मिस युनिव्हर्स 2023चा किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो, 72व्या मिस युनिव्हर्स 2023चा किताब हा शेन्निस पॅलेसियोस हिने जिंकला. मित्रांनो, शेन्निस पॅलेसियोस ही निकाराग्वा या देशाची आहे. तर मित्रांनो, 72व्या मिस युनिव्हर्स 2023मध्ये भारताकडून श्वेता शारदा हिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तर या स्पर्धेचे आयोजन अल साल्वाडोरची राजधानी सॅन साल्वाडोर इथे करण्यात आले होते. नेक्स्ट क्वेश्चन, 33वा व्यास सन्मान 2023 कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, 33वा व्यास सन्मान 2023 हा पुष्पा भारती यांना देण्यात आला. मित्रांनो, पुष्पा भारती यांना हा व्यास सन्मान त्यांच्या यादे यादे और यादे या 2016मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकासाठी मिळाला आहे. तर मित्रांनो, हा पुरस्कार 1991 या वर्षीपासून दिला जातो. तर हा पुरस्कार KK बिर्ला फाउंडेशनद्वारे 1991 पासून दिला जातो. मित्रांनो, 32वा व्यास सन्मान कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, 32वा व्यास सन्मान हा ज्ञान चतुर्वेदी यांना पागलखाना या कादंबरीसाठी देण्यात आला होता. युनायटेड नेशन्स रिफ्युजी नॅन्सेन पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, युनायटेड नेशन्स रिफ्युजी नॅन्सेन पुरस्कार 2023 हा अब्दुल्लाही मायर यांना देण्यात आला आहे. तर मित्रांनो, UNHCR म्हणजेच युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज, युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज म्हणजेच UNHCR. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 हा दोघांना देण्यात आला आहे. पहिले कोण आहेत? अर्जेंटिनाचे डॅनियल बरेनबोईम आणि फिलिस्तीन या देशाचे अली अबू अवाद या दोघांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 देण्यात आला आहे. 57वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, 57वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 हा कोकणी लेखक
दामोदर मावजो यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रात दिला जाणारा भारताचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार आहे. तर मित्रांनो, पहिला ज्ञानपीठ पुरस्कार हा मल्याळी महाकवी गोविंद शंकर कृप यांना देण्यात आला होता. तर मित्रांनो, त्यांना हा पुरस्कार त्यांच्या ओडुक्कू फल म्हणजेच मराठी त्याचं वेडूची बासरी या महाकाव्यासाठी हा त्यांना पुरस्कार देण्यात आला होता पहिला. तर मित्रांनो, महाराष्ट्रामधून ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक हे विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वि. स. खांडेकर हे होते. यांना हा पुरस्कार 1974 देण्यात आला होता. तर दुसरे महाराष्ट्रीयन व्यक्ती हे विष्णू वामन शिरवाडकर होते. यांना हा पुरस्कार 1987 देण्यात आला होता. तर तिसरे महाराष्ट्रीयन व्यक्ती या विंदा करंदीकर होत्या. यांना हा पुरस्कार 2003 देण्यात आला. तर चौथे महाराष्ट्रीयन व्यक्ती हे भालचंद्र नेमाडे होते. यांना हा पुरस्कार 2014 या वर्षी देण्यात आला होता. सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार 2023 हा हॉलिवूड अभिनेता मायकल डग्लस यांना देण्यात आला आहे. तर मित्रांनो, सत्यजित रे हा पुरस्कार चित्रपट क्षेत्रांमध्ये दिला जातो. गोवा राज्य सरकारचा पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? तर मित्रांनो, गोवा या राज्याने स्थापन केलेला गोवा राज्य सरकारचा पहिला मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार 2023 हा डॉक्टर मथवराज यस यांना मिळाला आहे. गोवा राज्यामध्ये पार पडलेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फीमध्ये सर्वश्रेष्ठ गोल्डन पिकॉक पुरस्कार कोणाला मिळाला? तर मित्रांनो, गोवा राज्यामध्ये पार पडलेल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वश्रेष्ठ गोल्डन पिकॉक अवॉर्ड हा फारसी चित्रपट एंडलेस बॉर्डर्स याला मिळाला आहे. कोणत्या भारतीय विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळ मानलं गेलं आहे आणि याला इंटिरियर 2023साठी विश्व विशेष पुरस्काराने सन्मानित केले आहे? तर मित्रांनो, कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या बंगळुरूमधील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 या भारतीय विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळ मानलं गेलं आहे आणि याला इंटेरियर 2023साठी विश्व विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गणिताच्या क्षेत्रामध्ये दिला जाणारा सर्वात प्रतिष्ठित एबेल पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, गणिताच्या क्षेत्रामध्ये दिला जाणारा सर्वात प्रतिष्ठित एबेल पुरस्कार 2023 हा लुईस कॅफ्रेली यांना देण्यात आला आहे. 32वा सरस्वती सन्मान 2022ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, 32वा सरस्वती सन्मान 2022ने तमिळ लेखिका शिवशंकरी यांना सन्मानित करण्यात आले. तर मित्रांनो, हा पुरस्कार साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो. तर मित्रांनो, सरस्वती सन्मान हा पुरस्कार के बिर्ला फाउंडेशनतर्फे 1991 पासून दिला जातो. तर मित्रांनो, शिवशंकरी यांना हा पुरस्कार सूर्यवामसन या पुस्तकासाठी मिळालेला आहे. तर पहिला सरस्वती सन्मान हा हरिवंशराय बच्चन यांना देण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार 2023 हा कल्याणपुडी राधाकृष्ण राव यांना देण्यात आला आहे. फेमिना मिस इंडिया 2023चा किताब कोणी जिंकला? मित्रांनो, फेमिना मिस इंडिया 2023चा किताब हा राजस्थानच्या नंदिनी गुप्ता हिने जिंकला. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2023मध्ये ऑलिम्पिक ऑर्डरने कोणाला सन्मानित केले? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हणजेच IOCने 2023मध्ये ऑलिम्पिक ऑर्डरने WHOचे महासंचालक म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस घेब्रेयस यांना सन्मानित केले. वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 कोणाला? तर मित्रांनो, वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 हा जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील आलिया मीर हिला हा पुरस्कार देण्यात आला. तर मित्रांनो, भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम हा 1972 लागू करण्यात आला.
पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजेच निशान-ए-पाकिस्तान मिळणारे चौथे भारतीय व्यक्ती कोण ठरले आहे? तर मित्रांनो, पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक सन्मान निशान-ए-पाकिस्तान मिळणारे चौथे भारतीय व्यक्ती हे सैयदना मुफद्दल सैफुद्दीन हे ठरले आहे. तर मित्रांनो, सैयदना मुफद्दल सैफुद्दीन हे इस्लामच्या दाऊदी बोहरा पंथाचे प्रमुख आहेत. तर मित्रांनो, पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक सन्मान निशान-ए-पाकिस्तान मिळणारे पहिले भारतीय व्यक्ती हे मोरारजी देसाई होते. यांना हा पुरस्कार 1990मध्ये मिळाला होता. 2023मध्ये 8व्यांदा प्रतिष्ठित बॅलन डी'ओर पुरस्कार कोणी जिंकला? तर मित्रांनो, 2023मध्ये 8व्यांदा प्रतिष्ठित बॅलन डी'ओर पुरस्कार हा अर्जेंटिना या देशाचा लिओनेल मेस्सी या फुटबॉलपटूने मिळवला आहे. तर मित्रांनो, महिलांमध्ये 2023चा बॅलन डी'ओर पुरस्कार हा स्पेनच्या एटाना मोनबती हिने मिळवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2023मध्ये युरोपियन युनियनचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार म्हणजेच साखारोव पुरस्कार कोणाला मिळाला? तर मित्रांनो, 2023मध्ये युरोपियन युनियनचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार म्हणजे साखारोव पुरस्कार हा इराणच्या जिना महसा अमिनी यांना मिळाला आहे. ऑस्कर पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर मित्रांनो, ऑस्कर पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार हा ब्रेंडन फ्रेजर याला मिळाला. तर मित्रांनो, ब्रेंडन फ्रेजर याला हा पुरस्कार द व्हेल या चित्रपटासाठी मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऑस्कर पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर मित्रांनो, सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार हा मिशेल येओह हिला मिळालेला आहे. तर मित्रांनो, मिशेल येओह हिला हा पुरस्कार एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटासाठी मिळालेला आहे. कोणत्या देशाने 2023मध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सर्वोच्च सन्मान म्हणजेच ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टारने सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, सुरिनाम या देशाने 2023मध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सर्वोच्च सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ द येलो स्टारने सन्मानित करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन. 64 वर्षानंतर वैयक्तिकरित्या रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, 64 वर्षानंतर वैयक्तिकरित्या रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023ने दलाई लामा यांना सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठित नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? तर मित्रांनो, प्रतिष्ठित नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार 2023 हा ओडिशा या राज्याच्या डॉक्टर स्वाती नायक यांना मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर मित्रांनो, 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार हा अल्लू अर्जुन ह्याला मिळाला आहे. तर मित्रांनो, अल्लू अर्जुन याला हा पुरस्कार पुष्पा द राईज या चित्रपटासाठी मिळालेला आहे. तर मित्रांनो, 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार हा दोघींना संयुक्तपणे मिळालेला आहे. पहिलं म्हणजे आलिया भट हिला गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आणि कृती सेनन हिला मिमी या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. जर्मन शांतता पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, जर्मन शांतता पुरस्कार 2023ने ब्रिटिश अमेरिकी लेखक सलमान रश्दी यांना सन्मानित करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 हा आशा भोसले यांना देण्यात आला. तर मित्रांनो, पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता. पोर्टर पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, पोर्टर पुरस्कार 2023ने भारताच्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर मित्रांनो, पोर्टर पुरस्कार हा अमेरिकन नागरिक मायकेल ई पोर्टर यांच्या नावावर आहे. तर मायकेल ई पोर्टर हे एक अर्थशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक, सल्लागार, वक्ता आणि शिक्षक आहेत.
आणि यांच्या नावावर हा पुरस्कार दिला जातो. 11वा मिस दिवा युनिव्हर्स 2023चा किताब कोणी जिंकला? तर मित्रांनो, 11वा मिस दिवा युनिव्हर्स 2023चा किताब हा श्वेता शारदा हिने जिंकला. 2023चा लिप्झिंग बुक प्राइज पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो, 2023चा लिप्झिंग बुक प्राइज हा पुरस्कार रशियाची लेखिका मारिया स्टेपनोवा हिला देण्यात आला. ऑस्कर पुरस्कार 2023मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय गाणे कोणते ठरले आहे? तर मित्रांनो, ऑस्कर पुरस्कार 2023मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय गाणे हे नाटू नाटू हे ठरलेले आहे. तर मित्रांनो, नाटू नाटू हे गाणं RRR या चित्रपटातील आहे. मित्रांनो, हा आपला आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. तर चला वळूया प्रश्नाकडे. 2023मध्ये गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, 2023मध्ये गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने शक्तिकांत दास यांना सन्मानित करण्यात आले. शेवटचा प्रश्न, 2023मध्ये कोणाला ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजेच ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, 2023मध्ये रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजेच ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाने सन्मानित करण्यात आले. धन्यवाद मित्रांनो.